सावने नगर परिषद चुनाव के लिए नामांकन और छानबीन की प्रक्रिया पूरी हो गई है। 2 दिसंबर को होने वाले चुनाव से पहले 17 नवंबर तक नामांकन दाखिल किए गए थे, जबकि 18 नवंबर को चुनाव निर्णय अधिकारी अक्षय पोयाम और सहायक चुनाव अधिकारी आयशा जूही की मौजूदगी में छानबीन की कार्रवाई संपन्न हुई। छानबीन के दौरान नगराध्यक्ष पद के लिए दाखिल 9 नामांकन पत्रों में से वैष्णवी मानकर और सुजाता घाटोड़े के आवेदन तकनीकी त्रुटियों और अधूरी जानकारी के कारण खारिज किए गए। नगर सेवक पद के लिए प्राप्त 121 आवेदनों में से 7 नामांकन दस्तावेज अधूरे होने के कारण नामंजूर किए गए। इनमें प्रभाग 5 की रूही बानो खान, प्रभाग 7 के सुभाष भुजाड़े, प्रभाग 8 के अमित झोड़ापे, प्रभाग 9 की उज्ज्वला सोनटके, प्रभाग 10 की छाया पाटिल के 2 आवेदन और पायल सूर्यवंशी का आवेदन शामिल है। चुनाव अधिकारी अक्षय पोयाम ने बताया कि 2 प्रभागों की मतदाता सूची में शामिल 287 मतदाताओं में से 182 से संपर्क कर उन्हें संबंधित प्रभाग में मतदान करने की पुष्टि की गई है, जबकि शेष से संपर्क नहीं हो सका। आज छाननीची प्रक्रिया पार पडली। 130 अर्ज अध्यक्ष आणि सदस्य यांची अशी प्राप्त झाली होती मागच्या 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत। या सर्वांची छाननी आज सकाळी सगळ्यांच्या उमेदवार आणि त्यांची समीक्षा झाली। त्यापैकी आपण बघत असतात तर एकूण 9 अध्यक्षांचे अर्ज होते, त्यापैकी डबूची होती 2 अर्ज लोकांना म्हणजे राज्य आयोजित देशाप्रमाणे वगळले आणि आजच्या कमिशनचे एकूण 7 अर्ज या ठिकाणी वैध राहिलेले आहेत। त्याचप्रमाणे 121 जे सदस्यांसाठी अर्ज या ठिकाणी होती, आपण सर्वांची छाननी केली। काही कुठेच्या आढळल्या फॉर्म नसल्यामुळे किंवा डॉक्युमेंट असे आपल्याकडून 7 अर्ज या ठिकाणी वैध ठरवण्यात आले आणि 114 उमेदवार जे आहे या ठिकाणी सदस्यपदाकरता निवडणूक लढवायची होती पात्र होती। तर यानंतर साधारणतः आपल्याकडे जे नामनिर्देशन अर्ज वापस घेण्याची वेळ आहे ती 19 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत आहे। जे उमेदवार या ठिकाणी नामनिर्देशन पत्र परत घेऊ शकतात त्यांनी या तारखेमध्ये 3 वाजेच्या आत अर्ज दाखल केला तर त्यांचं नाव त्या ठिकाणी आपण होऊ शकतो। त्यानंतर दुसरा म्हणजे शेवटचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सगळ्यात जो महत्त्वाचा टप्पा जो आहे तो एक चिन्ह वाटप। तो चिन्ह वाटप ज्या ठिकाणी आहे याच ठिकाणी 24 तारखेला होणार आहे। आपण जी यादी तयार केली 21 तारखेनंतर ती यादीच्या हिशोबाने आपण चिन्ह वाटप या ठिकाणी पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी राबवणार। त्याच्यामध्ये काही अजून जे मतं 2 प्रभागामध्ये 2 वार्डामध्ये होते त्यांच्यावरही काहीतरी निवडणूक आयोगाचा काहीतरी निर्णय आला आहे। ज्या म्हणजे दुरुस्त करण्याची जी अधिकार होती पीठासीन अधिकारी यांच्याकडे ते निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे शेवटच्या दिनांकापर्यंत होते। त्या तारखेनुसार मान्य साहेबांनी पीठासीन अधिकारी यांनी त्या दुरुस्ती करून 51 जे मत आहे त्यांचे प्रभाग आपण निश्चित केले आणि ज्या लोकांची समजा आपल्याला माहिती नाही प्राप्त झाली त्या आपण केंद्रदर्शनच्या माध्यमातून आपण ती यादी त्यांना पूर्ण केली, जेणेकरून दुपार मतदार यांना प्रत्येक मतदारांना आणि उमेदवारांना अडचण होणार नाही अशा सुविधा आपण त्या ठिकाणी कार्यान्वित करून आपण